उद्याचे निकाल हे त्रिशंकू लागल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। त्रिशंकू स्थितीमध्ये मविया आणि महायुतीला जुळवाजुळवीसाठी मिळणार 3च दिवस। 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करण्याचं बंधनकारक। निकालाआधी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपची खलबत। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, रावसाहेब दानवे, बावनकुळेंमध्ये बैठक। स्पष्ट बहुमत न मिळाल्यास पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा। महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बी ची चाचपणी। महायुतीमध्ये नसलेल्या पक्षांशी बोलणी सुरू। आवश्यकता असल्यास छोट्या पक्षांना सत्तेत सहभागी करण्याचा प्रयत्न। स्पष्ट बहुमत न मिळाल्यास आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी महायुतीच्या हालचाली। रवींद्र चव्हाण, दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरेंवर बंडखोर आणि अपक्षांना संपर्क साधण्याची जबाबदारी। एक्झिट पोलप्रमाणे सट्टा बाजारातही महायुतीच फेवरेट। महायुतीला 142 ते 158 जागा मिळण्याचा सट्टा बाजाराचा अंदाज, तर मवियाला 120 ते 128 जागांचा सट्टा बाजाराचा अंदाज। बहुमत आल्यास उद्या सत्ता स्थापन करणार। नाना पटोलेंचा दावा, आम्हाला बहुमत मिळेल, आम्ही अपक्ष आणि बंडखोरांच्या संपर्कात आहोत। मुख्यमंत्री कोण होणार याबाबत हायकमांड निर्णय घेईल, पटोलेंचं वक्तव्य। जयंत पाटील उत्तम ड्रायव्हर आहेत, ते उत्तम राज्य चालवू शकतात। खासदार संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी नाही, विजय वडेट्टीवारांची स्पष्टोक्ती। तर मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय मवियाचे नेते सामूहिकपणे घेणार असल्याचंही वक्तव्य। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मला फोन, बच्चू कडूंची माहिती। तर उद्या निकालानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याची बच्चू कडूंची भूमिका। सत्तेत राहण्याचा मार्ग निवडू, वंचितचे आमदार निवडून आल्यास सत्ता स्थापणाऱ्यांसह राहू, प्रकाश आंबेडकरांकडून भूमिका स्पष्ट। कन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून फोन। हर्षवर्धन जाधव निवडून येण्याच्या शर्यतीत असल्यानं फोन आल्याचा दावा, तर सत्ता स्थापनेची वेळ आल्यास दोन्ही बाजूंना मदतीची विनंती। निकालाआधीच मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। कालिदास कोळंबकरांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी तसेच शिवडीत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी घेतली भेट। माढा आणि करमाळा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेल्या शिंदे कुटुंबावर महाविकास आघाडी आणि महायुतीची नजर। सांगोल्यातल्या शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनाही आपल्या गोटात फोडण्याचे मविया आणि महायुतीचे प्रयत्न सुरू। निकालाआधीच मवियाची सरकार स्थापन करण्यासाठीची रणनीती सुरू। महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या बैठकांना वेग, तर निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलावणार। विधानसभा निकालांपूर्वी उद्धव ठाकरेंनी साधला उमेदवारांशी संवाद। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत मतमोजणी दरम्यान काय काय काळजी घ्यावी याचं उमेदवार आणि पोलिंग एजंट्सना मार्गदर्शन। महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागातल्या आमदारांसाठी मुंबईत हॉटेल बुक। निवडून आलेल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची राऊतांची माहिती। निकालाआधीच काँग्रेस नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची नाना पटोलेंशी फोनवरून चर्चा। सत्ता स्थापनेसाठी जय्यत तयारी ठेवण्याचे हायकमांडचे पटोलेंना निर्देश, तर निवडून येणाऱ्या काँग्रेस आमदारांना तातडीने मुंबई गाठण्याचे आदेश। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पार पडली ऑनलाईन बैठक। मतमोजणीवेळी घ्यायच्या सतर्कतेबाबत शरद पवारांनी केलं मार्गदर्शन। गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो। जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर खोचक टीका, तर एका मताने का होईना युगेंद्र पवारच निवडून येणार, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। अजित पवार बारामतीत पडले तर आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्र्यात काम करेन, अमोल मिटकरींचं वक्तव्य। अजितदादा निवडून आल्यास आव्हाडांनी वर्षावर पाणी भरायला यावं, मिटकरींची टोलेबाजी। यंदाच्या निवडणुकीमध्ये छोटे पक्ष किंगमेकर ठरतील, महादेव जानकरांचा दावा, तर आम्ही सत्तेत येणाऱ्या पक्षाला काही अटी शर्तींवर पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होऊ, जानकरांची प्रतिक्रिया। नांदगाव मतदारसंघातील जनता भयमुक्त होण्यासाठी मला कौल देतील, माजी खासदार समीर भुजबळांना विजयाचा विश्वास। निवडणुकीचं कोणीही विश्लेषण करू शकणार नाही अशी निवडणूक, बहुतांश आमदार हे अतिशय कमी फरकाने निवडून येतील, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.